तुकोबांच्या पालखीचं बेलवडीत आज पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं। काठेवाडीतील मेंढ्यांचं रिंगण पार पडल्यानंतर वारकऱ्यांना ओढ लागते ती बेलवडीच्या गोल रिंगणाची। बेलवडीतही मेंढ्यांनी तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घालत आपली भक्ती अर्पण केली। त्यानंतर झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी यांनी ज्ञानोबा तुकोरामांचा जयघोष करत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला। अश्वाचा वेग आणि टाळ मृदुंगाच्या तालावर तुकोबारायांना प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांनी घेतलेली धाव डोळ्याचं पारणं फेडणारी होती। या रिंगण सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। मृदुंगाचे बोल आणि टाळांची साथ। पंढरीचा वारकरी अशा टाळ मृदुंगाच्या तालात तासनतास तल्लीन होऊन जातात। बेलवडीमध्ये पखवाजकांची अशीच बहारदार जुगलबंदी पाहायला मिळाली। पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी बेलवडीमधून टिपलेले हे असेच काही तालक्षण। बेलवडीमध्ये आपण आहोत आणि गोल रिंगणाचा जो काही सोहळा इथे पार पडल्यानंतर अशा प्रकारचे खेळ आपल्याला या रिंगण सोहळ्यानंतर बघायला मिळतात की हा सगळा आनंद आपल्याला या ठिकाणी हे जे वारकरी आहेत विशेषतः टाळांचा गजर, मृदुंगाचा ताल, टाळ आणि मृदुंगाचा ताल, आपण टाळ आणि मृदुंगाचा जयघोष असे शब्द आपण वारंवार ऐकतो। मात्र मृदुंगाचा ताल किंवा टाळांचा जो नाद असतो तो कशा प्रकारे थेट माऊलींपर्यंत पोहोचेल याच्यासाठी ही सगळी मंडळी जी आहेत हे सगळे वारकरी आहेत मोठ्या आनंदाने आपल्याला इथे सहभागी होताना दिसतात। आपण अनेक भजनांमध्ये असेल किंवा गवळणींमध्ये ही मृदंगाची साथ आणि टाळांची साथ जी आहे ती आपण नेहमीच ऐकतो। मात्र हे जे काही पखवाद वादक असतील, वीणा वादक असतील, टाळ वादक असतील, हे सगळे इथे अशा प्रकारे वारीमध्ये आपल्याला इथे एक वेगळ्या प्रकारची अनुभूती, वेगळ्या प्रकारचा आनंद देताना आपल्याला दिसतात। मृदुंग म्हटलं की एक माऊलींचं सर्वाधिक आवडतं जे वाद्य आहे असं म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर आपण बघतो की वीणा असेल की वीणा ही प्रत्येक दिंडीसोबत आपल्याला दिसते। वीणेचं महत्त्व हेच आहे की ही जी वीणा आहे एकदा का तुम्ही देहूवरनं, आळंदीवरनं ही वीणा आपल्या खांद्यावर घेतली तर ती खाली ठेवली जात नाही। नेमकं काय आहे वीणेचं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आपण माऊलींकडनं थोडंसं जाणून घेऊया। माऊली, काय सांगाल वीणेचं महत्त्व वारकरी? कारण आम्ही अनेकदा बघतो पखवाद खाली ठेवला जातो, टाळ खाली ठेवला जातो, वीणा मात्र तुम्ही नेहमी खांद्यावर असते, जमिनीवर ठेवली जात नाही, काय सांगाल? वीणा नेहमी खांद्यावर ठेवावा लागतो। बाकीचे पखवाद खाली ठेवले तरी काही फरक पडत नाही। फक्त वीणा हे खाली ठेवायचा नाही। जेवढे आपण प्रेमाने जी भक्ती करतो ते देवापर्यंत आपली पोचली पाहिजे असे निर्भीड माणसाचं समजलं पाहिजे। एक युवा वारकरी आपल्यासोबत आहे, काय सांगतील मृदुंगाचं महत्त्व? मृदुंगाची ताल धरल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्या प्रत्येकाला मिळतो, काय वाटतं? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने या ठिकाणी अनेक वारकरी दिसतील तुम्हाला। पण वारकरी बघा त्या ठिकाणी माझं वय आहे 17 किंवा 18, पण असणारं पक्वादाचं वजन बघा त्या ठिकाणी 5-6 असणारं एवढं पक्वादाचं वजन आहे। पण एवढा मी असणारा छोटा, पण त्या ठिकाणी पक्वाद घेतल्यानंतर विशेष माझ्या अंगामध्ये पावर येते। कारण विद्या तशी आहे त्या ठिकाणी ती घेतल्यानंतर अंगामध्ये एक पावर येतं। त्या ठिकाणी अनेक प्रकार जर आपण पाहायला गेलो वाटाने चालत असताना काही विशेष जर माणसं जर बघितलं तर अनेक माणसं असतात त्यांना पक्वाची विद्या माहीतच नाही, पण त्या ठिकाणी पक्वादाचा आवाज जर त्यांच्या कानावर जर पडला तर त्या ठिकाणी त्यांच्या अंगामध्ये विशेष पावर येते आणि त्या ठिकाणी त्या नादामध्ये ते काय करतात तर नाचतात आणि असे असणारे वारकरी त्या ठिकाणी पक्वादाच्या नादामध्ये दंदन वाजतात, त्या ठिकाणी चालतात। अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आपल्याला या वारीमध्ये बघायला मिळतात की मैलोनमैल प्रवास असतो, मात्र हा जो टाळ मृदुंगाचा नाद असतो आणि माऊली तुकोबांचा जयघोष असतो, या सगळ्यामध्ये हा जो थकवा आहे तो कुणाच्याही चेहऱ्यावर आपल्याला बिलकुल इथे जाणवत नाही। म्हणूनच माऊलींच्या प्रति श्रद्धा असेल, तुमची तुकोबांच्या चरणी जर तुमची श्रद्धा असेल तर हा एक फक्त तुम्हाला सगळ्यात आनंद आणि फक्त आनंदच या वारीमध्ये तुम्हाला मिळू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, बेलवडी। वारकरी संप्रदायाचा गाभा असलेल्या गहिनीनाथांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली। बीड, नगर, उस्मानाबाद आणि सोलापूर असं 250 किलोमीटरचा खडतर प्रवास करणाऱ्या दिंडीला 125 वर्षाहून जास्त परंपरा आहे। यामुळेच माऊलींच्या गुरूंचे गुरु असलेल्या गहिनीनाथांच्या पालखीला मोठं महत्त्व आहे।
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून निघणाऱ्या गहिनीनाथांच्या दिंडीला 125 वर्षाहून अधिक परंपरा आहे. कुठलाही राजमार्ग न धरता 4 जिल्ह्यातून पारंपरिक रस्त्यांवरून चालणारी ही दिंडी काट्याकुट्याच्या मार्गालाही जुमानत नाही. 10 दिवसात तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या दिंडीतील वारकरी गहिनीनाथ महाराजांच्या पादुका घेऊन आषाढीला पंढरपुरात दाखल होतात. या दिंडीचं पहिलं रिंगण जामखेडमध्ये पार पडलं. हे रिंगण पाहण्यासाठी जामखेडवासियांनी चांगलीच गर्दी केली होती. एवढंच नाही तर सर्वत्र विठ्ठलाचा गजर होत होता. जामखेडमधील वळणावळणाच्या मार्गावरून ही दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी सर्व वारकरी विठुनामाचा गजर करत अभंग गात होते. असंख्य महिला आणि पुरुष वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. वैशिष्ट्य हे आहे की नाथपंथातील स्वतंत्र एक शाखा ही वारकरी संप्रदाय श्री गहिनीनाथांचा हा कृपाप्रसाद. त्याच्यानंतर हा प्रवास शतकोत्तर या सोहळ्याला दिंडीला काढून श्री संत वामनभाऊ महाराज यांनी 100 वर्षापूर्वी ही दिंडी काढलेली आहे. आणि आज शतकोत्तर हा प्रसंग चालू असताना लाखो भाविक दरवर्षी वाढत आहेत. गहिनीनाथांचं महत्त्व हे माऊलींनी आपल्या 18व्या अध्यायातून स्पष्ट केलं आहे. संत वामनभाऊंनी सुरू केलेल्या या दिंडी सोहळ्याला 4ही जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे दिंडीची सुरुवात गहिनीनाथ महाराजांच्या दिंडीपासून झाल्यानं या दिंडीला विशेष महत्त्व आहे. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. गहिनीनाथांची दिंडी असेल किंवा महाराष्ट्रातनं गावागावातनं येणाऱ्या दिंड्या, प्रत्येकाची वाट अनवट असते. पण मुखी हरिनामाचं एक सुंदर असं भजन असतं, कवन असतं आणि तेच या सगळ्या अनवट वाटेवरचा प्रवास अतिशय सुखकर करतो. आनंदवारीत नीरा नदीचं स्थान हे महत्त्वाचं आहे. ज्ञानराज माऊलींचा दत्त घाटावर नीरा स्नानाचा जसा सोहळा घडतो तसाच जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचाही नीरा स्नानाचा सोहळा हा सराटी गावात घडतो. सर्वत्र दमदार पाऊस असला तरी नीरा नदीचं सराटीकडचं पात्र अजूनही कोरडं असल्यानं पात्रात टँकरद्वारे पाणी ओतून सोहळा यंदा पार पाडावा लागणार आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तेरे. पंढरपूरच्या वाटेवर आनंदवारी आणि आषाढ सरींची दमदार सुरुवात आहे. पण असं असलं तरी काही भागात अजूनही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. नद्या नाले कोरडे पडले. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णव भक्तांसह देहूहून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालाय. हा पालखी सोहळा येत्या रविवारी 10 जुलैला पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी या गावात उरकून सकाळी नीरा नदीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. मात्र गेली 5 वर्ष झाली नदीला पाणीच नसल्यानं, देवालाच पाणी नसल्याचं येथील जुन्या पिढीतील वयस्कर पालखीचे मानकरी आबा कोळी सांगतायत. गुढीला पाणी नाही, आता काय खांद्यावर घागरी आणावं लागेल आम्हाला. कुडी लोकांना फक्त देवाला आंघोळ घालावं लागेल. नीरा नदीत गेली बरीच वर्ष उन्हाळ्यात पाणी पूर्णतः आटून नदी कोरडी ठाक पडते. शासन दरबारी वारंवार पाणी सोडण्याची मागणी करूनही पाणी सोडलं जात नसल्यानं नदीवरील कोल्हापुरी बंधारेही भरत नाहीत. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानालाही नदीत पाणी नसल्याची खंत आता स्थानिक बोलून दाखवतायत. ह्या पालखीच्या जेवढा जनसमुदाय येतो 3 लाख 4 लाख भाविक असतात. पण पाण्याची गैरसोय नदीला पाणी नसल्यामुळे होत असते. त्यामुळे वारंवार आम्ही शासन दरबारी हा प्रश्न मांडत असतो. परंतु शासन आमचा ह्या पाण्याचा विचार करत नाही. संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नानासाठी कोरड्या पडलेल्या नीरा नदीत शासनाच्या वतीनं 41 टँकरद्वारे पाणी सोडण्यात येणार असून त्यामध्ये पादुकांना शाही स्नान घालण्याचा सोहळा पार पडणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पाणी नसल्यामुळे पंचायत समितीकडील 19 टँकर आणि पालखीसोबत असलेले 22 असे एकूण 41 टँकर आम्ही त्या रात्री सराटी येथे भरून ठेवणार आहोत आणि रात्री 4च्या दरम्यान ते पाणी निरास्नान आहे त्या ठिकाणी सोडणार आहोत. पुढच्या दिवसात पावसानं जगद्गुरूंच्या पालखी वाटेवर पावसाचं शिंपण घातलं तर नीरेच्या पात्रासह हा सगळा परिसर पाणीदार होईल. त्यामुळे आता पांडुरंग चरणी पावसाचं साकडं सराटावासीय घालतायत. आनंदवारी ही केवळ अध्यात्माची वारी नाहीये, माणसाला माणसाशी जोडणारा हा एक अखंड चालणारा असा विचार प्रवाह आहे. सामाजिक जाणीवा ते सोशल कनेक्टिव्हिटी हा वारीचा खऱ्या अर्थानं श्वास आहे. आणि याच प्रवासात माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत एक ऑनलाईन वारी पाहायला मिळाली, जिथं संपूर्ण वारी सोहळ्याचं नियोजन आणि नियंत्रणही केलं जातं. वारीत किती दिंड्या आहेत, किती वाहनं आहेत, एखादा वारकरी चुकला तर कसं शोधायचा, अशी ऑनलाईन यंत्रणा इथं उभी करण्यात आली आहे. पाहूयात याचा आढावा आणि सुसंवाद घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात आपण आहोत आणि तुम्ही जर आता जर बघितलं की एखादं कदाचित तुम्हाला हे कॉर्पोरेट ऑफिस वाटेल की ज्या ऑफिसमध्ये आपण साधारणतः अशा प्रकारचं चित्र बघायला मिळतं. लॅपटॉप असतो, लॅपटॉपवरती काम करणारी ही सगळी मंडळी असतात. मात्र हे ऑफिस नाही आहे, हे आहे चोपदार फाउंडेशन की वारीसोबत माऊलींच्या पालखीसोबत जे अनेक ज्या समस्या येतात किंवा ज्या प्रकारचं नियोजन थोडंसं ऑनलाईन म्हणूया की ऑनलाईन नियोजन थोडंसं सोपं जातं. तर तसाच एक प्रयत्न आपल्याला या चोपदार फाउंडेशनच्या द्वारे होताना दिसतो आहे की असंख्य लाखो वारकरी शेकडो दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेल्या असतात आणि म्हणूनच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम नेमका कसा असतो थोडंसं या मंडळीकडनं आपण जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे. आम्ही बघतो आहोत पहिल्या दिवसापासून आम्हालाही मेसेज येतात की माऊलींची पालखी उद्या या मुक्कामावरनं पुढे पुढे मार्गस्थ होणार आहे. काय सिस्टीम आहे आणि कशा प्रकारे ही कल्पना समोर आली? माऊलींचा एकंदरीत पूर्ण पालखी सोहळा जर पाहिला तर माऊलींचा पालखी सोहळा शिस्तीसाठी फार फार प्रसिद्ध आहे आणि या शिस्तीला मूळ कारणीभूत जर कोणी जर असेल तर इथल्या परंपरा आणि स्वयंशिस्त. आता ही स्वयंशिस्त वारकऱ्याला आहेच, परंतु या स्वयंशिस्तीला प्रवृत्त करण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात एक पद असतं, मान असतो, तो म्हणजे चोपदारांचा. आणि चोपदारांचं काम आहे की वारकऱ्यांना या स्वयंशिस्तीकडे प्रवृत्त करणं आणि याचसोबत वारीला लागणाऱ्या इतर गोष्टींची सुद्धा काळजी करण्यात चोपदार प्रत्येक वेळेस आघाडीवर असतात. आणि SMS सिस्टीम जी आहे ती त्याच्यातूनच आपण जन्माला घातली की सामान्य वारकऱ्याजवळ एक साधा हँडसेट असेल, त्याच्यावर नेट असणं शक्यच नाही कारण की गर्दी गोंधळ खूप असतो. जवळपास 3-3.5 लाखाचा समाज असतो. मग त्यावेळेस नेटवर्क मिळतं पण नेट मिळत नाही आणि सामान्य वारकऱ्याकडे एक हँडसेट जो असेल तो अगदी सामान्य बेस हँडसेट असेल. मग त्याच्यातून आपण ही कल्पना काढली चोपदार फाउंडेशनच्या माध्यमातून की वारकऱ्याला उपयुक्त अशी वारीतली मूळ वारीतली माहिती म्हणजे माऊली किती वाजता तळावर पोहोचेल, दुपारच्या 20व्याला देव किती वाजता निघतील, संध्याकाळचा जो मुक्काम आहे त्याच्यावर रात्रीचं कीर्तन, दर मुक्कामाला आपली कीर्तन सेवा असते ती कोणाची असेल, दुसऱ्या दिवशी देव सकाळी किती वाजता निघतील, ह्या ज्या बेसिक आणि अत्यंत आवश्यक अशा इन्फॉर्मेशन होत्या त्या पोहोचवण्याचं सर्वात सुंदर तंत्र आपल्याला आढळलं ते म्हणजे SMS. आणि ही सेवा पूर्णपणे मोफत आपण वारकऱ्यांना पुरवतो. प्रत्येकाकडे एक वेगवेगळी जबाबदारी आहे की काय सांगाल तुमच्याकडे नेमकी कशा प्रकारची जबाबदारी आहे? कारण आम्ही बघतोय वेगवेगळी फीचर्स आहेत, वाहनांचे पास असतील किंवा सिलेंडरचा प्रश्न असेल, काय प्रकारे म्हणजे कशा प्रकारची तुमची सिस्टीम आहे? आपण गेले 5-6 वर्ष जो प्रॉब्लेम फेस केला, जो हे सर्व काम मॅन्युअली करत होतो, त्याच्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्या लक्षात घेऊन आपण हे वारकरी चोपदार फाउंडेशनचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पहिली स्क्रीन बघितली असेल पालखी सोहळा, याच्यामध्ये तुम्हाला क्लिक केलं तर आत्तापर्यंत आपण जे काम केलेलं आहे म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये रजिस्टर दिंड्या किती आहेत, वाहनं किती आहेत, त्याच्यामध्ये कार, जीप, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, टेम्पो, याच्या व्यतिरिक्त गॅसच्या टाक्या, त्यामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन किती दिलेले आहेत, हरवलेल्या सापडलेल्या वस्तूंची नोंद आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला देणगी रूपात आलेल्या वस्तू आणि त्यांचं वाटप झालेलं सर्वाची नोंदणी केलेली आहे. हे कॉर्पोरेट ऑफिस म्हणूया वारीतलं वेगळ्या प्रकारची वारी आहे, ऑनलाईन वारी आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिंडीचे डिटेल्स आहेत, प्रत्येक दिंडीचे दिंडी प्रमुख कोण आहेत, दिंडी चालक कोण आहेत आणि दिंडीमध्ये साधारणतः किती वारकरी आहेत याची सगळी नोंद या आपल्याला इथे या सिस्टीममध्ये बघायला मिळते. त्यामुळे एकूणच हेही सगळे कर्मचारी नाही म्हणूया पण सेवेकरी आहेत माऊलींच्या पालखीमध्ये की जे आपल्या वेगळ्या वारीद्वारे माऊलींची एक वेगळ्या प्रकारची सेवा आपल्याला इथे करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, वाल्हे. ही सगळी कनेक्टिव्हिटी ऑनलाईन असते, ऑफलाईन असते, पण थोडंसं मागे गेलं तर आज माणसाचा माणसाशी जोडलेला हा संवाद म्हणजे वारी आहे. जरासं नेटवर्कचं लोकेशन नसलं की आपण कासावीस होतो, पण एक काळ असा होता की कुणाचाही सांगावा नसताना, कसलाही संदेश नसताना जाणारा आणि वाट पाहणारा दोघेही असायचे त्या वारीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या भरवशावर. आणि हेच द्वैत आणि अद्वैताचं नातं आहे 750 वर्षाचं. आजच्या आनंदवारी तिथेच थांबतोय. पाहत राहा आनंदवारी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.